तर सकाळची दोष पाण्याची वर आंघोळीची सोय नाही, सो म्हणजे इकडेच टँकर मागवतं आणि सगळे इकडेच आंघोळ करतात. गरम पाणी भेटतं सकाळी. आणि आमची ती पण ऐपत नाही की आम्ही सकाळी आंघोळ करू. राजेश तू केली का आंघोळ? तुम्हाला वाटतंय का कमेंट करून सांगा. आणि ना आम्ही या साईडला झोपलेलो ही वाली, आणि तिकडे ती बोरिवलीची पालखी, ती महिलांची पालखी आहे, ती तिकडे थांबली. पण निघाली आता. आणि पालखी पण साईराम काय तो बाबा नो घ्या ह्याचा एकदाचा साईराम. बघा बघा उभ्या व्हिडिओ. तर सुरुवात झाली. ओम साईराम. बघा अक्षय गाड्या थांबवण्यासाठी. आणि आजचा प्रवास कसारा घाटाचा. हे बघा एवढा थांबवून पण काय काय गाड्या थांबत नाही आणि मग धोका होऊन जातो आम्हाला. आजचा दिवस चौथा. मुंबई ते श्री क्षेत्र शिर्डी त्यातला कसारा घाटाचा टप्पा. आजचा दुपारचा मुक्काम घाटन देवीचा आहे. कारण आता बऱ्यापैकी उजाडलेलं आहे. कारण आपण जेव्हा अमनपासून चालत यायचो ना, तेव्हा मला वाटतं की ह्याच्याच मागे पुढे थोडासा कुठेतरी उजाडायचं. आणि आता पण सेम तीच परिस्थिती आहे. फक्त एकच ही गोष्ट आहे की आपण काल रात्रीच ऑलरेडी 4.5-5 किलोमीटर चाललो आहे. सो त्यामुळे आता डायरेक्ट इथून कसारा घाट 7 किलोमीटर. नाही तर आधी काय व्हायचं, 7-5-12 किलोमीटर आपल्याला कसारा घाटाच्या पायथ्याशी चालायचं होतं आणि नंतर मग तो वरचा पट्टा आपल्याला चालायला लागायचा. तर आपण आता इथून चालत जाऊया. दिशानी तर आपल्या समोर आहे, पालखी आपल्याला मागे आहे, तुम्ही बघू शकता. तर आमच्याबरोबर आज राजेश पण आहे. राजेशला खूपच थंडी वाजते. निंजा हातोडी बनलाय राजेश. टिंग 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 टिंग. हा बघा आमचा लंगड्या. काल याच्या ब्लॉग मध्ये पाय उलटे चालत होते. काल याच्या ब्लॉग से लेके भाईंदर के पार. काल याचे पाय वाकडे लागत होते. याचा चॅनल सांगतो तुम्हाला, आयुष दळवी. आणि आज बरोबर सरळ चालतोय. या चप्पलाला गेला हे जास्त मध्ये. बघा म्हणजे लोक कॉन्टेंट साठी काय काय करतात. मी तुम्हाला खरं सांगू ना, पाय बी काय वाकडे नव्हते पडत, सगळे बरोबर पडत होते. फक्त व्हिडिओ साठी हे होते की पाय वाकडे पडत आहेत. बाबा लास्ट टाइम इथे नाश्ता केलेला. हे बघा हे चाय बिस्किट खाल्लेले. चाय बिस्किट साई शपथ सांगतो, निघून आहेत ना 10 मिनिटं पण नाही झाली आहेत. यांना चहा नाश्त्याचे वेळ लागले. अरे नाही, ते चाय बिस्किट खाल्लेला लास्ट टाइम. साईराम हे छोटा भीम इथे चाय पियालेलो लास्ट टाइम. हे बघा चल पिऊ. आणि बाबूने मला इथेच बाथरूमला घेऊन गेलेला. हा पूर्ण ना खडा चढण आहे. खडा म्हणजे हे बघा ना, हा चढ चढवताना दमछाक होते. भावाने घेतली मागे पालखी आर्यन माने. अरे पुढे राजेशनी घेतली आहे. ना येऊन जाते मग बोल ना सर. याला पट्टा याला पट्टा. ब्लॉग काढतो. अरे ये मेला व्हिडिओ मारायला आधी वर खाली होतं. हा हो चल. 2 मिनिटं थांबव ना. 8 वाजत आलेत आणि आता पहिला स्पॉट घेतलाय चहासाठी. इकडून अंदाजे कसारा
4-1 किलोमीटरवर आहे. म्हणून तुम्हाला सांगतो 6 वाजता पोहोच करायची मस्त राहते. काय करायचं माहिती आहे सगळं पुढे जा बोला. आता आपण पोहोचलोय कसारा घाटाच्या अगदी पायथ्याजवळ. म्हणजे अजून पायथा लांब आहे पण 1 किलोमीटरभर अंतरावरच पायथा आहे. समोर जो एक येताना रोड दिसतो ना तो कसाऱ्याचा उतरणीचा घाट आहे आणि आपला चढणीच्या घाटाला जायचं आहे. पालखी पुढेच आहे, त्याच्या पुढे एकदम निशाण चाललंय आपलं. त्याच्यामध्ये एक पालखी आहे भांडूपची. सूर्यदेव वर आलेत. थंडीमध्ये थोडी हीट लागते ना उन्हाची तर बरं वाटतंय. पूर्ण गाठून गेलं अंग आणि त्याचबरोबर आवाज वगैरे पण बसायला लागलाय. कालचा डिस्टन्स पण खूप मोठा होता. आजचं पूर्ण अख्खा घाट चढायचा आहे. घाट चढल्यानंतर घाटन देवीचं मंदिर आपण तिकडे थांबणार जेवणासाठी. पण त्याच्या अगोदर सावित्रीबाई यांनी बांधलेली विहीर आहे तिथे आपण थांबणार आंघोळीसाठी. तिथून मग जेवायचा स्पॉट आणि तिकडून विश्रांती घेतल्यानंतर 3-3:30ला आपण निघणार गोटी गावात. तिकडे बिबट्या बिबट्या बघू. हा बघा आमचा सिद्धू बिबट्या चाललाय पुढे. की चालणाऱ्यांचं वय नसतं असं म्हणतात. वयस्कर पण आहेत आणि आपल्यासारखे यंगलो पण आहेत. पोचली आहे आता. आम्ही 1, मी 2, अक्षय 3 आणि एक निशाणवाला. आम्ही 4 जण एकूण पालखी बरोबर पुढे आलो. बाकी सगळे हळूहळू थांबत राहिले. निशाण घेतलेला पूर्ण निशाण तिथून जो आपण जिथून कसारा घाट छोटा मिनी कसारा तिथून ह्यानी पूर्ण निशाण घेऊन आला आणि आम्ही बाकी सगळे पालखी बरोबर होतो. आता नाश्त्याला आलोय. मोका दाखव नाश्ता. कडक पोहे. तर आता जस्ट इकडे आपला नारळ फोडला आणि घाटाला सुरुवात केली आपण चढायला. घाटन देवी माते की जय. घाट चालायला चालू केला ना पहिली गोष्ट ऊन लागायला लागतं खूप आहे. दुसरी गोष्ट चढण दम खूप लागतो. चालू करून फक्त 10 मिनिटं झाली असते आणि आताच बसावंसं वाटतंय. पासून ना रील्समध्ये कसाऱ्या घाटात ट्रक पलटी झालेला दिसत होता. तो हाच ट्रक आहे. त्याला सरळ केलाय आणि त्याला उचलायचं काम चाललंय. खूप जास्त ऊन आहे. लोक येत आहेत मागून. माझे आधीचे ब्लॉग बघितले ना तर तुम्हाला माहिती आहे या झाडावर ना आपण हर वर्षी काय ना काहीतरी टांगतो आणि यावर्षी आपल्याकडे कायच नाही. म्हणजे आपण 2-3 वर्ष ना याच्यावर आपण व्हील कॅप वगैरे लटकवायचो. ज्या वर्षी ती गेल्या वर्षीची व्हील कॅप पण नाही दिसत आहे. काहीच नाही दिसत आहे. पटरी एवढ्या जवळ आली आहे. तर आता हो काका दाखवा इकडे काय काय दाखवायच्यात. सगळे कुल्फी कुल्फी खाऊ मावा कुल्फी खाई बाई शिर्डीला जाई मावा कुल्फी खाई बाई शिर्डीला जाई मावा कुल्फी खाई तुझ्या चरणी ग देवीला ग माता वंदन मी करते तुला घाटन देवी माता वंदन मी करते तुला घाटन देवी माता माझ्या शाही बाबा पोरांना पदरात घेना वंदन मी करते तुला घाटन देवी माता
ओम साईराम. चला चला माऊली चला. मस्त कुल्फी खाऊन झालेली आहे. आता पळूया आंघोळीला, कारण की गर्दी होणार आहे तिकडे बावडीवर. मोर आहे ना, तिकडे आपल्या गाड्या थांबल्या आहेत. तिकडे ती विहीर आहे, विहीर, तिथे आपण आंघोळ करतो. तुम्ही जर माझे ब्लॉग्स आधीचे बघितले असतील शिर्डीचे तर तुम्हाला माहिती आहे. मला दाखवतो आता. हा रे, याला तटबंदी बांधायला घेतली रे. चला, या वर्षी काहीतरी नवीन दिसतं इकडे, ते पण तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, इकडे ना डेव्हलपमेंट होते. आता इकडे काय बनतंय मला नाही माहिती, पण किल्ल्यासारखंच बनतंय. पप्पा, मोका, शॅडो, गॅस सगळे उभे आहेत. अजय बाय उभा आहे. अजय बाय नाही हे कोण? पप्पा, शॅडो, गॅस, तुषार आणि अजून कोण? अक्षय, अजून कोण? आपला भाऊ आहे तो सुमित. बघा बाबा, गाडी तर बघा ना, आधी ना फक्त ती विहीर होती आणि ती पण पडक्या अवस्थेत होती. आता त्याच्या कंडिशन बघा तुम्ही. त्याचबरोबर ना इकडे सगळीकडे ते काम चाललंय. मस्त बांधलंय. ही पण विहीर बांधणार आहे. ते बघा, इकडे पण पाणी आहे, त्याच्यात पण पाणी आहे. आता इकडून निघालो. अहिल्याबाई होळकर ही विहीर आहे आणि या स्पॉटवरून आता निघालो. इकडून 2 किलोमीटर चालायचं आहे आणि मग जेवायचा स्पॉट. काय म्हणतो बंटी, आंघोळ केली काय? एकदम मस्त थंड थंड पाणी. आंघोळ केल्यावर ना एकदम फ्रेश वाटतंय. आता डोक्यावर अंडरपॅन्ट सुकायला घातली मी. त्याही 2 काम होते, एकदा डोकं थंड राहतं आणि अंडरपॅन्ट पण सुकते. जुगाड, पदयात्रेंचा जुगाड आहे. चला आता काय, साईराम साईराम बोलत 2 किलोमीटर काढायचं आहे आणि मग घाटन देवीला पोचायचं आहे. तर तुम्ही ना बघू शकता की रस्त्याला ना किती ॲक्सिडेंट होतात. आता हा कशामुळे झालाय माहीत नाही, पण हा अख्खा ट्रक जळलेला आहे. तुम्ही बघा ना की अख्खा ट्रक जळून खाक झालाय. सगळ्यांचा प्रवास सुखद हो, हीच बाबांचरणी प्रार्थना. फायनली आपण पोचलोय घाटन देवी मंदिराच्या इकडे. साईराम. घाटन देवीला, घाटन देवीच्या मंदिरात पाया पडून घेऊया. आपली पालखी इकडे ठेवली आहे. घाटन देवी माते की जय. इकडे ना आपली जागा आहे. या टायमाला थोडीशी पुढे घेतली वाटतं, पण आधी ना आपला टेम्पो या साईडला लागायचा. आता इकडे लावलाय. इकडे आपले सगळे भाऊबंद आराम करतायत, आपण पण आराम करूया. चालता चालता बसला आणि प्लेटी वाटायला लागला. साईराम. थोडस अजून जरासा बात. साईराम साईराम गंगाबाई. थोडासा दो ना, थोडासा. बस बस बस. साईराम दो ना. ये साईराम साईराम. तर आज आहे ना लोणचं आहे, मिक्स भाजी आणि डाळ, म्हणजे मिक्स आहे ते. नळी आणि ह्याला हलवा म्हणतात. आज ही स्वीट आहे.
भावा हे बघा हे नुसते भांडतायत ब्लॉक करायचा बघा आहे ना. घाटन देवीवरून आपली पालखी निघाली आहे आणि आता आपण प्रस्थान करतोय टुवर्ड्स घोटी गाव. आपल्या मागे इकडे कसारा राहिला. आपण पोचलोय आपल्या संध्याकाळच्या चहाच्या स्पॉटला. पण आज आपला चहाचा स्पॉट अगदी उन्हात घेतलेला आहे. आपल्या दोन्ही गाड्या मागोमाग उभ्या आहेत. साई दर्शन आणि द्वारका माय. आपला रथ इकडे उभा आहे. आपण नाश्ता घेऊया चला. आता आहे ना आपण घोटी गावचा टोल क्रॉस केला आणि आता आपल्याला इकडून सरळ जाऊन राईट मारायचं आहे. तिकडे घोटी गाव म्हणजे मार्केट लागतं. आपली पालखी तर सरळ जाणार आहे. रथ थांबला इथे. आपण राईट मारणार घोटी गावात. अरे ना आता वाजले 8:30 आणि आम्ही आहे ना ही घोटीची नदी पार करतोय. ही म्हणजे नदीवरचा पूल पार करतोय आणि आता इकडून अंदाजे 4.5 किलोमीटर बाकी आहे आपला स्पॉट. काळोख झालाय. पण एक बेस्ट गोष्ट काय माहिती आहे का की आपल्या मागे आहे ना बोरिवलीची जी महिलांची पालखी आहे ती चालते आणि त्यांचा ना डीजे वाजतोय. सो डीजे वाजतोय त्याचबरोबर त्यांचं लाईट पण आहे तुम्ही बघू शकता बघा. तर चालायला मजा येते थोडीशी कारण साऊंड वाजतोय आजूबाजूला आणि लाईट पण प्रॉपर पडते. आणि आमच्याकडे टॉर्च तर आहेत पण ठीक आहे मजा येते चालायला. अंतर काढायला काय वाटणार नाही. तर ना आता आम्ही चालतो आणि ना एक अंदाजे 1.5 किलोमीटर बाकी आहे. तर विषय काय होता ना की आम्ही जेव्हा मुंबईवरून निघालो तेव्हा अशी चर्चा होती की इकडे ना नाशिकमध्ये म्हणजे कसाऱ्याच्या पुढे बिबटे आहे. खूप बिबटे आहेत. तर म्हणजे आम्ही सगळ्यांचीच फाटलेली की अरे बिबटे आहेत काय होणार कसं होणार. म्हणजे भीतीच होती ना. कधी जिंदगीत कधी बिबट्या बघितलाच नाही आम्ही. तो वरडतो की म्याव करतो की काय करतो हे कोणालाच नाही माहिती. तर बिबट्या आम्ही टेन्शनमध्ये होतो. इवन जी आमची पालखी आतमधून जाते मार्केटमधून ती पण न घालता रोड टू रोड आली. ठीक आहे. पण बाबांचा आशीर्वाद बघा आमच्यावर की ही बोरिवलीची पालखी आम्हाला मध्ये भेटली आणि आम्ही आता त्याच्या साऊंडवर म्हणजे त्याच्या साऊंड आणि त्याच्या लाईट्सवर एक मोठा टप्पा पार केला अंदाजे 3.5 किलोमीटरचा. आता उरलाय फक्त 1.5 किलोमीटर आणि त्या 1.5 किलोमीटरमध्ये बऱ्यापैकी दुकानांच्या अशा लाईटी आहेत. हे बघा इकडे दुकानं दिसत आहेत. इकडे लाईट आहे परत या साईडला पण दुकान आहे. सो आता ना आम्हाला भीती नाही आहे. पण जो मेजर पार्ट होता की जिकडे आम्हाला बिबट्याची भीती होती म्हणजे आहे नाही ते तर माहीतच नाही आम्हाला पण जिकडे असेल त्याची भीती होती तो तर बाबांच्या आशीर्वादामुळे निघून गेला. ओम साईराम. बाबांचा चमत्कार होतात फक्त ते अनुभवायला आपल्याकडे ती भक्ती असली पाहिजे. तर आता आहे ना आपण तो द्वारका लॉन्ज म्हणून आहे तिकडे पोचलो आहे. हा आपला रात्रीचा मुक्काम आहे. आता अंदाजे माझ्या मते वाजलेत 9 9:15 9:30 आणि आपण आता पोचलो आहे. आता आरतीची तयारी होईल. आरती होईल जेवतील आणि मग भजन. हा आपला आजचा स्पॉट आहे. लोक येऊन झोपली आणि तेव्हा आपण आलोय.
आता जेवायला चपाती आहे, भात, डाळ, भाजी, मुगाची भाजी आहे आणि स्पेशल खाजा आहे. चला जेवायला घेतो, या जेवायला. देत आहेत नवीन माणूस. थांबा थांबा. साईराम का काय नको, भात नको आज, थोडासा दे ना, थोडासा, अजून थोडासा करा. हा चालेल. साईराम साईराम. हा आमचा लंगड्या घोडा आहे. या 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 ह्यानी गटपास नाही केला. साईराम. जेवायला बसतोय, जेवायला या तुम्ही पण. राजेचं जेवण पण झालं. मेंदूवड्यासोबत चटणी नाही दिली. भावा मेंदू वडा आहे काय? विद्यालय